2024च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार महायुतीला 19 ते 21 जागा मिळू शकतात, तर महाविकास आघाडीच्या पारड्यात 26 ते 28 जागा पडण्याचा अंदाज आहे। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची साथ असूनही महायुतीला फारसं यश मिळताना दिसत नाहीये। सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार महायुतीला 37%, तर महाविकास आघाडीला 41% मतं मिळू शकतात। दरम्यान या सर्वेवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काय म्हटलं तेही बघूयात। या सर्वेला काही आधार नसतो। विधानसभेच्या 5 राज्यांच्या निवडणुकीचे सर्वे आपण आठवा आणि निकाल काय झाले ते पण आपण आठवा। ह्यामध्ये तुम्ही किती लोकांना, काही जर 10,000ला विचारतात, 25,000ला विचारतात, 50,000ला विचारतात, 60,000ला विचारतात। आता ते विचारत असताना कुठल्या भागातला सर्वे झालेला आहे त्याच्यावर ते सगळं अवलंबून आहे। आणि त्यांनी सर्वे केलेला असला तरी देखील आम्ही तिन्ही पक्ष मिळून महायुती केलेली आहे। आम्ही त्याची काळजी घेऊ आणि अजूनही आमच्या हातात काही काळ आहे, त्याच्यामध्ये कुठं आणखीन कसं वातावरण हे महायुतीच्या बाजूला झुकेल अशा प्रकारचा प्रयत्न मनापासून आम्हाला करतो। दरम्यान ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, संजय राऊत आणि अंबादास दानवेंनी सर्वेवर काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात। आज अद्यापही लोकसभेच्या जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला तयार झालेला नाही, परंतु एक मात्र निश्चित आहे की सध्या ज्या पक्षाने ज्या जागा जिंकलेल्या आहेत त्या जागा त्या पक्षाकडेच राहतील हा फॉर्म्युला निश्चित झालेला आहे। पण त्या उपर पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी एक आणखी चांगलं दिलेलं आहे सोल्युशन की जर दुर्दैवाने त्या पक्षाकडे निवडून येण्याचा सक्षम उमेदवार नसेल आणि जर ज्या पक्षाकडे असेल त्या पक्षासाठी तशा पद्धतीची जागेचं देणं घेणं देवाणघेवाण करायची ही तयारी सुद्धा ठेवली पाहिजे। लोकसभेच्या संदर्भात 1-2-3 जागा इकडे तिकडे होऊ शकतात, अदलाबदल होऊ शकतात शिवसेनेकडच्या सुद्धा। 28 हा आकडा मला आता कोणीतरी सांगितलं, पण आम्ही जी तयारी केलेली आहे ती किमान 35 ते 40 जागा जिंकण्याची। हा पहिला सर्वे असेल त्यांचा। काही प्रमुख लोक अजून शिवसेनेमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करत आहेत लोकसभेच्या दृष्टीने, ती गणितं बदलणार आहे। आम्ही किमान 40 जागांवरती निवडणुका जिंकू लोकसभेच्या, असा आम्हाला आत्मविश्वास आहे। जे आमच्यातले गद्दार आणि राष्ट्रवादीचे गद्दार यांच्याबरोबर का जनता थोडी जाणार आहे? हे नुसते चेहरे गेले। यांच्या निवडणुकीत लोक थोडे बहुत मतदान करतील त्यांना, दुसऱ्याच्या निवडणुकीत त्यांना मतदान नाही करतील। लोक म्हणतात तुमच्या पुरतं बोला, पक्षाचं नका सांगू। त्यामुळे भारतीय जनता पार्टी मायनस होणार आहे 100%। तुम्ही तरी 30-35 म्हणता, मी तो म्हणतो 40 पर्यंत इंडिया आघाडी या महाराष्ट्रात जाऊ शकते। तर सी वोटरच्या ओपिनियन पोलचे आकडे प्रसिद्ध झाल्यावर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे आणि विजय वडेट्टीवार यांनी काय म्हटलं तेही बघूयात। हे सर्वे सगळे मध्य प्रदेशातले आमच्या बाजूला होते, छत्तीसगडचे होते। जर थोडी बेईमानी झाली नाही तर या सर्वेप्रमाणे निकाल येईल। नाही, महाविकास आघाडी कारण दुसऱ्यांचे पक्ष फोडून, दुसऱ्याचं घर उजाडून स्वतःचं घर तुम्ही सावरताय किंवा घर सजवताय, तर हे लोकांना कधी आवडणार नाही आणि त्याचा परिणाम महायुतीला, भाजपला भोगावं लागेल। एबीपीच्या सर्वेमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी घेताना दिसते आहे। आणि शेवटी लोकांनी भाजपला जिंकवायचं कशासाठी? ज्या भाजपचा दृष्टिकोन हा सापत्न आहे महाराष्ट्राच्या संदर्भात, सगळ्या गोष्टी गुजरातमध्ये गेल्या पाहिजे। वेदांता एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।